नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर बघा, आज मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने डबल लेअर अम्ब्रेला बाहीची कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा. तर सर्वात अगोदर बघा, हा 15 बाय 15चा मी कपड्याचा तुकडा घेतलेला आहे. याला अशा पद्धतीने डबल फोल्ड करायचं आणि परत एक फोल्ड करायचं. तर बघा, हा 4 लेअरमध्ये फोल्ड झालेला आहे कपडा. आता याला अशा पद्धतीने पिना लावून घ्यायच्या. तर बघा, अशा पद्धतीने पिना लावून घ्यायच्या म्हणजे आपला कपडा इकडे तिकडे सरकत नाही. तर बघा, मी अशा पद्धतीने पिना लावून घेतल्या. तर ज्या साईडने आपल्या कपड्याची बंद बाजू आहे त्या कोपऱ्यापासून अशा पद्धतीने 7-7 इंचावर एक मार्किंग कर घ्यायची. तर बघा, अशा पद्धतीने गोल राऊंडमध्ये 7 इंचावर मार्किंग करत घेतली बघा मी अशा पद्धतीने. तर अशा पद्धतीने पूर्ण गोल मार्किंग करून घेतली मी. आता या मार्किंगवर आपल्याला कटिंग करून घ्यायची. तर बघा, आता परत इथे सेंटरला आपल्याला एक पिन लावून घ्यायची या कोपऱ्याजवळ आणि या कोपऱ्यापासून परत 2-2 इंचावर अशा पद्धतीने गोल मार्किंग करून घ्यायची. तर बघा, अशा पद्धतीने गोल मार्किंग करून घ्यायची 2-2 इंचावर आणि नंतर या मार्किंगवर कटिंग करून घ्यायची. तर बघा, अशा पद्धतीने या मार्किंगवर कटिंग करून घ्यायची. आता ह्या पिना काढून घ्यायच्या आणि ही बाही ओपन करून घ्यायची अशा पद्धतीने. आता परत इथे पिना लावून घ्यायच्या दोन्ही साईडने आणि वरच्या साईडने 1-1 इंचावर अशा पद्धतीने मार्किंग करत घ्यायचं. तर बघा, अशा पद्धतीने मार्किंग करत सेंटरपर्यंत थोडं क्रॉसमध्ये कट करत घ्यायचं. सेंटरला एक पॉईंट काढून घ्यायचा बघा अशा पद्धतीने. आता इथे सुद्धा 1 इंच अशा पद्धतीने सेंटरपर्यंत क्रॉसमध्ये मार्किंग करत घ्यायची बघा 1 इंचापासून आणि कट करून घ्यायचं. आणि या साईडने बघा, खालच्या साईडने मधातून कट करून घ्यायची. तर बघा, आपला हा एक लेयर तयार झालेला आहे बाहीचा. तर बघा, तुम्हाला मी ओपन करून दाखवते. तर ही एक लेयरची कटिंग झालेली आपली बाहीची. आता आपल्याला दुसऱ्या लेयरची कटिंग करून घ्यायची आहे. तर दुसऱ्या लेयरची कटिंग करून घेण्यासाठी मी हा 13 बाय 13चा हा एक कपड्याचा तुकडा घेतलेला आहे बघा. तर हा 13 बाय 13चा आहे. याला अशा पद्धतीने डबल फोल्ड करायचं आणि परत एक फोल्ड करून घ्यायचं म्हणजे बघा, हा 4 लेअरमध्ये फोल्ड झालेला आहे. आणि याला पिना लावून घ्यायच्या. जशा आपण पहिल्या बाईची कटिंग केली होती त्याच पद्धतीने आपल्याला याच्यावर सुद्धा कटिंग करून घ्यायची आहे. तर बघा, अशा पद्धतीने पिना लावून घ्यायच्या आणि सेंटरपासून अशा पद्धतीने 6 इंचावर एक पॉईंट द्यायचा बघा. तर अशा पद्धतीने 6-6 इंचावर हे पॉईंट देत जायचं आणि हे पॉईंट अशा पद्धतीने जोडत जायचे. तर बघा, अशा पद्धतीने गोल राऊंडमध्ये 6-6 इंचावर पॉईंट देत जायचा आणि हे पॉईंट जोडत जायचे. आता या मार्किंगवर आपल्याला कटिंग करून घ्यायची आणि आता ही बाही आपल्याला. तर आता परत इथे सेंटरपासून आपल्याला 2-2 इंचावर अशा पद्धतीने मार्किंग करत घ्यायची बघा. अशा पद्धतीने गोल राऊंडमध्ये 2-2 इंचावर ही मार्किंग करत घ्यायची. आता हे मार्किंगवर आपल्याला कटिंग करून घ्यायची. तर आता हे पिना काढून घ्यायच्या आणि बाही ओपन करून घ्यायची. अशा पद्धतीने बाहीच्या सेंटरला एक पॉईंट द्यायचा. आता या साईडने 1 इंचावर अशा पद्धतीने मार्किंग करून घेऊन क्रॉसमध्ये ही मार्किंग जोडून घ्यायची आणि कट करून घ्यायची. आणि सेंटरपासून अशा पद्धतीने कट करून घ्यायचं. आता या वरच्या साईडने सुद्धा 1 इंचावर मार्किंग करून घ्यायची आणि क्रॉसमध्ये ती मार्किंग जोडत घ्यायची बघा. अशा पद्धतीने क्रॉसमध्ये ही मार्किंग जोडत घ्यायची. तर आपली दोन्ही लेअरची कटिंग झालेली आहे. आता बघा, याच्या पिना काढून घ्यायच्या आणि ही बाही अशा पद्धतीने ओपन करून घ्यायचे आणि हे दुसरी बाहीसुद्धा अशा पद्धतीने या बाहीवर ठेवायची आणि अशा पद्धतीने जोडून घ्यायची.
तर बघा अशा पद्धतीने शिलाई टाकून घ्यायची। तर बघा दोन्हीही लेयरवर मी शिलाई टाकून घेतली। तर अशा पद्धतीने हे दोन्हीही लेयर जोडून घेतले। आता आपल्याला या साईडने बघा वरच्या साईडने तुम्हाला पिको किंवा बारीक शिलाई टाकून घ्यायची आहे। तर मी पिकोच करून घेतलेलं आहे बघा। तर बघा या लेयर खाली मला साधी बाही लावायची आहे। तर मी दुसरी बाही तयार करून घेतलेली आहे। तर या बाहीची उंची घेतली मी 5 इंच आणि या बाहीची रुंदी आहे 9 इंच। तर बघा अशा पद्धतीने। तर आता या बाहीचा सेंटर काढून घ्यायचा या पद्धतीने आणि या लेयर स्लीवचा सुद्धा सेंटर काढून घ्यायचा। अशा पद्धतीने सेंटरला एक मार्किंग करायची आणि ह्या दोन्ही मार्किंग एकमेकावर ठेवून इथे पिन लावून घ्यायची। तर बघा अशा पद्धतीने सेंटरपासून मी या बाहीवर शिलाई टाकत आहे। तर अशा पद्धतीने सेंटरपासून बाहीवर शिलाई टाकत आहे मी। तर अगदी या बाही एवढीच ही बाही आहे लेयर्सची। आता दुसऱ्या साईडने सुद्धा शिलाई टाकत घ्यायची। तर अशा पद्धतीने ही बाही साध्या बाहीला जोडून घ्यायची आहे। तर मैत्रिणींनो खूप सोपी पद्धत आहे ही डबल लेयर अम्ब्रेला बाहीची कटिंग आणि स्टिचिंग करण्याची आणि खूप छान अशी बाही दिसते बघा। तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन दाबून ऑलवर सिलेक्ट करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळून जाईल। धन्यवाद।